लडाख प्रवास अजून सुरू आहे. लेखक आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू. लडाख प्रवास अजून सुरू आहे. आत्माराम परब यांचं हे पुस्तक वाचताना महाभारतातली एक गोष्ट आठवते, होमा नावाच्या पक्षिणीची. ही होमा पक्षीण अंडी घालण्याची वेळ झाली की जमिनीकडे झेपावते खरी, पण पूर्णपणे खाली येत नाही. वाटेत अंतराळात असतानाच तिच्या पोटातील गर्भ तिच्यापासून विलग होतात आणि ही पक्षीण आपल्या नवजात पिल्लांसह पुन्हा आकाशात उंच झेपावते. जणू भूतलावरील लौकिकतेचा स्पर्श तिला नकोसा वाटतो. अलौकिकतेचा मार्ग तिला साथ घालत असतो. आत्माराम परब यांनाही लडाखची अलौकिकता अशीच साथ घालत असते. त्यांचं श्रेयस प्रेयस सारं लडाखमय आहे. त्या आंतरिक हुंकाराचे पडसाद आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा आमचा प्रयत्न. आत्माराम परब, नरेंद्र प्रभू आणि ग्रंथाली प्रकाशनचे आम्ही ऋणी आहोत. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात हिंडताना ट्रेकिंगचा छंद मला कधी लागला ते कळलंच नाही. निसर्गाचं छायाचित्रण करताना फोटोग्राफीचाही छंद लागला आणि पहिली मोहीम केली ती पन्हाळगड ते विशाळगड. त्या 5 दिवसांच्या ट्रेकमध्ये पूर्वतयारी नसल्यानं अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण या ट्रेकनं मला सह्याद्रीचं वेड लावलं. तसंच ट्रेकिंगला जाताना काय करू नये हेही शिकवलं. त्यानंतरचा प्रत्येक शनिवार रविवार आम्ही ट्रेकिंगला जात होतो. उभा आडवा सह्याद्री पालथा घातल्यावर आता हिमालय आम्हाला साथ घालू लागला होता. सह्याद्री आणि हिमालयाचं नातंच तसं आहे. सह्याद्रीतला भटक्या कधी हिमालयावर पाऊल टाकतो ते त्यालाच कळत नाही. हिमालयातील भटकंतीसाठी मी NIM म्हणजेच नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग इथं बेसिक कोर्ससाठी प्रवेश घेतला आणि उत्तरकाशी इथं जायला निघालो. हिमालयाच्या उंच रांगा, वळणवाटा, रांगडं रूप मी आठवायला लागलो. घाटमाथा असो की कोकण, कितीही मोठा घाट असो तो अर्ध्या पाऊण तासात संपतो. पण इथं या हिमालयात आपण चढत जातो, केवळ चढतच जातो. प्रचंड पर्वतरांगा आणि खोल दऱ्या, निसर्गाचं विलक्षण भव्य रूप, वळणावळणाचा रस्ता आणि प्रत्येक वळणानंतर एक नवीन चढ. वाट जणू संपतच नाही. मुक्कामी पोहोचलो तरी वर पर्वत उरतोच. किती छोटे असतो ना आपण या सगळ्या पसाऱ्यात. हिमालय आणि सह्याद्री दोन्हीचं सौंदर्य वेगळं. दूरवर दिसणारी हिमशिखरं आता संमोहित करत होती. NIMमध्ये रॉक क्लाइम्बिंग, स्नो क्लाइम्बिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, तसंच दिशा शोधणं, मार्ग शोधणं या साऱ्या प्रशिक्षणाचा आता कस लागणार होता. सतत 3 वर्ष हिमालयात गिर्यारोहण केल्यानंतर आता यापेक्षा वेगळं काय करावं असा विचार करत असताना आपण लडाखची मोटरसायकल सफर का करू नये हा विचार मनात आला आणि आम्ही थरारून उठलो. झालं, तयारी कशी करावी यावर चर्चा सुरू झाल्या. मला खारदुंगला पास या 18,360 फूट उंचीवरच्या जगातल्या सर्वात उंच रस्त्यावरून सफर या कल्पनेनंच वेड लावलं. मित्रांनी आणि माझे साहेब श्रीयुत वेसावे यांनी माझा उत्साह वाढवला. आमचा हा दौरा 30 दिवसांचा असणार होता. प्रत्येक दिवशी किती प्रवास करावा, कुठे थांबावं याचं वेळापत्रक करण्याची सूचना वेसावे साहेबांनी केली. ओळखीच्या माणसांचे फोन, पत्ते असं मोलाचं मार्गदर्शनही केलं. मोटरसायकलवरनं प्रवास, तोही हिमालयात एवढ्या दूर. घरून नकार अपेक्षितच होता. मोहिमेची पूर्ण जबाबदारी माझी होती. स्वतःच्या खिशाला खार लावून मी हे करत होतो, त्यामुळे माझ्या आईला पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं. वडिलांचं अकाली निधन झाल्याने माझ्यावर घरची 3 लहान भावंडांची जबाबदारी होती. मीच काय तो तिचा आधार होतो. पण शेवटी माझ्या हट्टी स्वभावाचा विजय झाला आणि माईची परवानगी मिळाली. प्रवासाचे नकाशे, पेट्रोल पंपांची माहिती, हॉस्पिटल्स यांची यादी केली, पुन्हा तपासली. आता पैशांची तरतूद.
आम्ही आमची सगळी पुंजी आधीच तयारीत खर्च केली होती. इंडियन ऑइलने आता थोडा भार उचलला आणि तयारी वेगाने सुरू झाली. खारदुंगला पास आता आम्हाला खुणावू लागला होता. अखेर 5 जणांची टीम नक्की झाली. मी, विलास राणे, नरेंद्र पाटील, पराग आणि मेकॅनिक अनिल. आधी वैशालीने पण येण्याची तयारी दाखवली होती, सरावही केला होता. पण तिच्या होणाऱ्या नवऱ्याने परवानगी नाकारली आणि नाईलाजाने तिला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. आनंद, काळजी, उत्साह अशा संमिश्र भावना मनात घेऊन प्रयाणाचा दिवस अखेर उजाडला. पूर्णपणे अनोळखी प्रदेशात आम्ही निघालो होतो. माईच्या पाया पडलो, वडिलांच्या फोटोला नमस्कार केला, घरच्यांचा निरोप घेतला आणि प्रभादेवीला सिद्धिविनायकाच्या मंदिरापाशी आलो. गणपतीला नमस्कार करून सेनाभवन इथे आलो. श्रीफळ वाढवण्यात आलं आणि गणपती बाप्पा मोरया या गजरात आम्ही निघालो. 21 ऑगस्ट 1995 हा तो दिवस. आयुष्यात कधीच न विसरता येणारा. 22 तारखेला अहमदाबाद इथं मुक्काम करून आम्ही उदयपूरकडे निघालो. मोकळा रस्ता, थांबलेला पाऊस, त्यामुळे आम्ही सुसाट निघालो होतो. गुजरात आणि मग राजस्थान. राजस्थान म्हणजे वाळवंट, हा आमचा समज पाहता क्षणीच गळून पडला. आल्हाददायक हवा आणि हिरव्यागार निसर्गानं मन अगदी मोहून गेलं होतं. 25 तारखेला गुरगाव इथे पोहोचलो. जसबीर सिंगकडं चहा नाश्ता करून आम्ही मनालीकडे जाण्यास निघालो. सकाळपासून पाऊस सुरू होता. आज थांबून उद्या निघा असं आम्हाला सांगितलं गेलं, पण मग पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडलं असतं. आधीच 3-1 तासांचा उशीर झालेला होता निघायला, त्यामुळे मग आम्ही निघालोच. वाटेत जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि कडाक्याची थंडी यामुळे सतत थांबावं लागत होतं. धुक्यामुळे वेगही कमीच ठेवावा लागत होता. त्या दिवशीच्या आमच्या वर्षा सहलीला थंडीची बोचरी किनार होती. सकाळी मनालीकडे निघालो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाची झाडं, रिमझिमणारा पाऊस आणि एका बाजूनं खळाळती व्यास नदी. बघता बघता देवदार वृक्षांनी कधी दाटी करायला सुरुवात केली ते कळलंच नाही. क्षणाक्षणाला बदलणारं निसर्गाचं हे रूप डोळ्यात साठवत आम्ही पुढे निघालो होतो. या पार्श्वभूमीवर आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या हिमाच्छादित पर्वतरांगा नजरेत भरून घेत मनालीला पोहोचलो आणि रमलो. दुसऱ्या दिवशी एक जिप्सी भाड्यानं ठरवली. आवश्यक सामानाची खरेदी केली, लोकरीचे कपडे घेतले आणि मार्गस्थ झालो. मोहिमेचा पहिला टप्पा मागं पडला होता. पठारी प्रदेश मागं होता. आता गाठ होती ती हिमालयाशी आणि त्या वातावरणाशी. मनालीतून दूरवर दिसणारं रोहतांग पास आणि आम्ही यात आता काही तासाचं अंतर उरलं होतं.